संपूर्ण ऑफिस थबकलं होतं. रुद्र सरळ काव्याकडे चालत येत होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. मनोज, चैतन्य, आता रुद्र, ही काव्य शेवटी आहे तरी कोण? ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याने कुजबूज केली. दुसऱ्याने हळूच उत्तर दिलं, ज्याकडे सगळे ओढले जातात तिच्याकडे काहीतरी आहे. रुद्र तिच्यासमोर थांबला. काव्या डोकं खाली घालून डिझाईन स्केच करत होती. तिला वाटलं मनोज परत आला असावा, आता त्याचं ऐकवते. पण वर बघता तिचा चेहरा कठोर झाला. रुद्र, तू इथे? रुद्रने खोल श्वास घेतला. काय काम करत आहेस? त्याने विचारलं, जाणीवपूर्वक साक्षीचं नाव न घेत, कारण काही तासातच ती बातम्यांमध्ये येणार होती. तिच्या फसवणुकीसाठी तिला शिक्षा मिळत होती. काव्याचा आवाज थंड होता. तुला दिसत नाही का काम करते मी? अजूनही रेखाटन करते. तुला काही मदत हवी का? रुद्रने विचारलं. नको, मला अजून खूप काम आहे. रुद्र सर, जर काही खास कारण नसेल तर कृपया निघ. पण रुद्रने तिच्या शेजारी खुर्ची ओढली आणि बसला. काव्याच्या चेहऱ्यावर चिडचिड उफाळली. तिने पेन खाली आपटलं. रुद्र, तू मला नकोस वाटतोस म्हणून मला दूर ठेवतोस, आणि आता जेव्हा मी तुला नको म्हणते तेव्हा इथे येऊन बसतोस. आपलं स्थान इतकं असमान आहे का? मला नकार देण्याचाही हक्क नाही. काव्या, त्याचा आवाज मृदू झाला. ती उठली. ठीक आहे, तुला इथे बसायचंय ना, बस, मी जाते. ती निघून गेली. रुद्र शांत बसला, पण त्याचे डोळे तिच्या मागे बराच वेळ स्थिर राहिले. घरी गेल्यावर काव्याला काहीतरी विचित्र जाणवलं. आयशा वॉशरूममधून बाहेर आली होती. तिचा चेहरा फिक्क, ती उलटी करत होती. आयशा, काय झालं ग? काव्याने तिचं डोकं धरलं. आई, मला बरं नाही वाटत. काव्या घाबरली आणि तिने लगेच रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली, सलाईन लावली आणि थोड्या वेळाने मुलगी शांत झाली. डॉक्टर बाहेर आले. ही मुलगी बराच काळ आजारी आहे का? काव्याने मान हलवली. हो, जवळजवळ वर्षभरापासून. तिचा आजारपण नियंत्रणात आहे, पण शस्त्रक्रिया लवकर करावी लागेल. उशीर झाला तर मुलीला त्रास होईल. काव्या स्तब्ध झाली. काही क्षणानंतर तिने ओठ घट्ट मिटले. मी तिच्या वडिलांशी बोलते, ती हळूच म्हणाली. त्याचवेळी रुद्र शिवायच्या ऑफिसमध्ये होता. शिवाय म्हणाला, मला वाटलंच नव्हतं साक्षी इतकी खोटी निघेल. रुद्रने शांतपणे उत्तर दिलं, मीच ओळखलं नाही तिला. कारण तुझ्या मनात अजून थोडं प्रेम होतं तिच्यासाठी, म्हणून तिच्यावर विश्वास ठेवला. मी सुरुवातीपासून म्हणायचो ती खरी नाही. शिवायच्या बोलण्यात थोडी टोचणी होती. रुद्रने नजरेतून त्याला गप्प केलं. शिवायने विषय बदलला. आता काय विचार आहे तुझा? काव्या फार दुखावली गेली आहे. रुद्रने मान हलवली. माहीत आहे. मग तो अचानक म्हणाला, शिवाय, तू आणि दिव्या, तुम्ही लग्नाचा विचार का करत नाही? शिवाय गोंधळला. काय म्हणजे? तू म्हणतोस मी दिव्याला प्रपोज करावं? तू तिच्यावर वर्षानुवर्ष प्रेम करतोस, तीही तुझी वाट बघते. किमान साखरपुडा तरी कर, नाहीतर सगळं उशीर होईल. शिवाय दीर्घ श्वास घेत म्हणाला, दोन्ही कुटुंब तयार नाहीत. मी घरात बोललो तर मला बाहेर काढतील. रुद्रने हलका हसत उत्तर दिलं, लग्न नाही झालं तरी प्रपोज कर मनापासून. शिवायच्या चेहऱ्यावर हसू आलं. तू खरंच म्हणतोस? त्या संध्याकाळी काव्य आणि आयशा घरी परतल्या. दारासमोर शिवाय उभा होता. शिवाय, तू इथे? काव्या, मला तुझी मदत हवी आहे, तो म्हणाला. मी आज रात्री दिव्याला एक सरप्राईज देणार आहे. तिच्यासाठी काहीतरी खास करायचं आहे. तू माझी मदत करशील? काव्या थोडं हसली. नक्कीच, काय करायचे? तू फक्त काही मित्रांना घेऊन आज संध्याकाळी या रेस्टॉरंटमध्ये ये, पण दिव्याला काही सांगायचं नाही. काव्याने डोळे विस्फारले. अरे, तू प्रपोज करणार आहेस का? शिवाय हसला. उद्या सगळं समजेल. तू फक्त वेळेवर ये. संध्याकाळी काव्याने दिव्या आणि चैतन्याला बोलावलं. चल ना, आपण सगळे एकत्र जेवायला जाऊ, ती सहज म्हणाली. चैतन्य म्हणाला, मला चालेल.
दिव्या थोडी चकित झाली. काव्या, तू ठीक आहेस ना? साक्षीचं प्रकरण संपले, पण तू खूप शांत दिसतेस. काव्य हसले. जेव्हा आयुष्य गोंधळलेलं असतं तेव्हा थोडी मजा करणं गरजेचं असतं. ठीक आहे मग, दिव्याने मान डोलावली. ते तिघे रेस्टॉरंटकडे निघाले. मध्ये मध्ये त्यांना एक परिचित कार दिसली. मनोजची. तो खिडकी खाली करून शिट्टी वाजवतो. अहो, काय चाललंय इथे? काव्या म्हणाली. मनोज, तू इथे? तो खोटं हसत म्हणाला. तुझी कार दिसली म्हणून थांबलो हाय म्हणायला. मागच्या सीटवरून चैतन्याने डोकं बाहेर काढलं. मनोज, तुला काय पडले? काव्याशी बोलायचं कारण काय? मनोजचा चेहरा क्षणभर गेला, पण लगेच हसला. काव्या माझी चांगली मैत्रीण आहे, नाही का काव्या? चैतन्याने संतापून उत्तर दिलं. ती माझी प्रेयसी आहे, तिच्याशी मैत्रीचं नाटक नको करून. मनोजने डोळा मारत म्हणाला. वा चैतन्य, तुला भीती वाटते का की मी आणि काव्या जास्त जवळ येऊ? काव्य डोळे वळवत म्हणाली. मनोज, पुरे झालं. तू काहीच खास नाहीस. गाडीत शांतता पसरली. काव्या पुढे बघत होती, त्या रात्रीच्या सरप्राईजकडे, जिथे कोणाचं नातं सुरू होणार होतं आणि कोणाचं नातं कदाचित तुटणार होतं. गाडीचं काच खाली करून चैतन्य म्हणाला. काव्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. काव्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मग खिडकीतून बाहेर नजर टाकली. तो इतका बालिश का वागतो? ती शांतपणे म्हणाली. जेव्हा ते ठिकाणी पोहोचले, काव्या गाडीतून उतरली. बाजूला मनोजची कार उभी होती. तोही मागून त्यांचा पाठलाग करत आला होता. मनोज जवळ आला तेव्हा चैतन्य लगेच तिच्या समोर उभा राहिला. काय हवंय तुला? त्याने कडक आवाजात विचारलं. मी काव्याला भेटायला आलो आहे. तू कोण आहेस? मध्ये पडणारा, मनोजने प्रत्युत्तर दिलं. चैतन्य भडकला. काव्याचं अपहरण करणारा तूच ना? तरी चेहऱ्यावर लाज नाही. आणि आता तिच्यावर उपकाराचं नाटक? ते सगळं गेले आता, मनोज म्हणाला. त्यावेळी आम्ही अनोळखी होतो, आता मित्र आहोत. बरोबर ना काव्या? काव्या दोघांकडे पाहत कंटाळलेली म्हणाली. तुम्ही दोघं भांडणं बंद करा. शेवटी तुम्ही भाऊच आहात ना. मला भांडायचं नाही, मी फक्त जेवायला आलोय. तू आणि दिव्या येणार हे ऐकलं म्हणून आलो, पण हा सतत अडवतो, मनोज म्हणाला थोडा हताशपणे. चैतन्याने हसत उत्तर दिलं. हे सगळं काही हेतुपूर्वक आहे. कंपनीत मला हरवू शकला नाहीस म्हणून आता इथे येऊन मर्दानगी दाखवतोस? मनोजच्या नजरेत राग चमकला. मी तुला भाव म्हणून जपलं म्हणून गप्प राहिलो, पण असं समजू नको की मी तुला हरवू शकत नाही. ते दोघंजण जवळजवळ भिडणारच होते तेव्हाच काव्या मध्ये आली. बस झालं. दिव्या आणि शिवायसाठी आपण आलो आहोत. इथे तमाशा नको. भांडायचं असेल तर घरी जा आणि आपल्या सुभेदार कुटुंबात भांडा. ती दिव्याकडे पाहत म्हणाली. चल आत जाऊया. दिव्या हसली आणि तिच्यासोबत आत गेली. ते एक आधुनिक बार रेस्टॉरंट होतं. तरुणांसाठी अगदी परफेक्ट ठिकाण. वा, काय सुंदर जागा आहे. मी विचार केला होता की तू कामात एवढी बिझी असतेस म्हणून एखादं साधं रेस्टॉरंट शोधशील, पण हे तर अप्रतिम आहे, दिव्या म्हणाली. काव्य हलकं हसली. मी नाही शोधलं. हे श्रीमंत मुलं शिवायसारखे, यांनाच अशीच ठिकाणं माहिती असतात. साक्षीने विचारलं. मनोजबद्दल काय? तोच ना ज्याने तुझं अपहरण केलं होतं? काव्य हसली. हो, पण हे सगळे पुरुष एकसारखेच आहेत. जणू मी त्यांचं नवीन खेळणं आहे. आवडलं की खेचायचं. दिव्या म्हणाली. असं म्हणू नकोस. कधी कधी शत्रू मित्र बनले तर सोपं होतं. मनोज हुशार आहे. तो खरंच तुझा मित्र झाला तर तुला मदत होऊ शकते. काव्य शांतपणे म्हणाली. ते मी विचार केलेलं नाही. तेवढ्यात त्याच्यासमोर एक मुलगी आली. तिच्या हातात लाल गुलाब होता. दिव्या थबकली. ती मुलगी हसली आणि तो गुलाब दिव्याच्या हातात ठेवून गेली. हे काय आहे? दिव्या गोंधळली. पण लगेच दुसरी मुलगी आली आणि आणखी एक गुलाब तिच्या हातात ठेवला. क्षणात संपूर्ण रेस्टॉरंटमधले लोक उठले आणि तिच्याकडे येऊ लागले. प्रत्येकाकडे एक गुलाब. त्यांच्याशी लग्न कर. तो तुला खूप प्रेम करतो. हो हो, मान्य कर ना. लोक आनंदाने ओरडत होते. दिव्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या क्षणी सूट परिधान केलेला शिवाय गुलाबाचा मोठा गुच्छ हातात घेऊन
तिच्या दिशेने चालत आला. दिव्या स्तब्ध झाली. तू तू हे काय करत आहेस? शिवायने हसत म्हणालं. दिव्या, आपण अनेक वर्षापासून ओळखतो. कधी रागवलं, कधी तडजोड केली, पण या सगळ्यात मला एकच गोष्ट समजली. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. फक्त हो म्हण आणि पुन्हा मला त्या डब्यातलं जेवण खाऊ घालू नकोस. दिव्या रडत असताना अचानक हसली. मी आता तुझ्यासाठी डबा बनवणार नाही, ती म्हणाली. शिवाय एका गुडघ्यावर खाली बसला. शिवाय, माझ्याशी लग्न करशील? संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमला. काय रोमॅन्टिक आहे. वा, अप्रतिम. दिव्याने डोळ्यात पाणी आणून हो म्हटलं. शिवाय उठला आणि तिला मिठीत घेतलं. किस किस लोक ओरडले. काव्या बाजूला उभी राहून सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटलं. शेवटी त्यांच्या प्रेमकथेला पूर्णविराम मिळाला होता. त्यावेळी रुद्र तिच्या मागे आला आणि शांतपणे उभा राहिला. काव्या त्याच्या दिशेने वळली. तिचं मन क्षणभर थांबल्यासारखं झालं.